नमस्कार. कडक थंडीचे दिवस पडते आहे आणि हातापायाचे दुखणे, शरीराला खूप थंडी वाजणे सुरू झालेले आहे आणि त्यासाठी आपण बनवतो आहे डिंक वापरून ड्रायफ्रूट्स लड्डू. आणि या लाडूमध्ये मी काही गरम मसाल्याचा पण उपयोग केलेला आहे, काही नट्स पण वापरलेले आहे आणि साखर बिलकुल नाही वापरणार आहे. मी गुळाचा उपयोग करणार आहो या लाडूमध्ये. आणि लाडू हे 3 प्रकारचे बनलेले जातात. एक नॉर्मल ड्रायफ्रूट्स लड्डू आणि दुसरे नॉर्मल लड्डू जसे आपण हिवाळ्यामध्ये बनवतो आहे आणि तिसरे लाडू बाळंतीण बाईला जे डिलिव्हरीनंतर दिलेले जातात ताकदीसाठी, त्यामध्ये वेगवेगळे काही पदार्थ वापरले जातात, ते वेगळे लाडू. आणि हे आपण नॉर्मल म्हणजे सगळ्यांना घरी खाण्यासाठी, थंडी वाजू नये, हातापायाचे दुखणे थांबावं, शरीराला ताकद यावं यासाठी हे लाडू बनवलेले जातात. तर मी ते लड्डू बनवत आहे आणि मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. किती घेतलेले आहे, माप किती आहे, प्रत्येक वस्तूचं मी मोजून घेतलेलं आहे, ते मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगणार आहे. आणि त्यामध्ये एक सिक्रेट वस्तू मी वापरणार आहे, ते तुम्हाला लास्टमध्ये सांगणार आहे. चला तर आपण बनवायला सुरुवात करूया ड्रायफ्रूट्स लड्डू. साहित्य तुम्हाला स्क्रीनवर दिसतेच आहे, तसं मी साहित्य पूर्ण लिहून देणार आहे तुम्हाला आणि बनवताना पण तुम्हाला सांगणार आहे किती आहे काय. इथे मी बारीक रवा घेतलेला आहे 500 ग्राम, किलोला अर्धा किलो. आता मी दुधाला उकळवून घेतलेला आहे आणि थंड होण्यासाठी ठेवते आहे. सगळ्यात पहिले कढई गरम करायला ठेवूया. कढई गरम झालेली आहे आणि 100 ग्राम मी मेथी दाणा घेतलेला आहे आणि तो भाजून त्याचा पावडर बनवून घ्यायचा आहे. मेथी दाण्याला हलकं भाजून घेते आहे मी आणि थोडं थंड झालं की पावडर बनवायचं आहे, गरम गरम नाही बनवायचं आहे. मेथी दाणा भाजून घेणार आहोत. मेथी दाण्याचे बरेच फायदे आहे. मेथी दाणा बाळंतीण बाईला दूध येण्यासाठी याचा उपयोग केला जातो. मेथी दाण्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होतो आणि बरेच फायदे आहे. ब्लड प्रेशर पण मेथी दाण्यामुळे कमी होतो. असे मेथी दाणा खाण्याचे बरेचसे फायदे आहे. आता आपण तीळ भाजून घेऊया. तीळ मी अर्धा किलो घेतलेले आहे, ग्रामला 500 ग्राम, आणि ते पण भाजून घेणार आहे. तोपर्यंत मेथी दाणा माझा थंड झालेला आहे. आता मी त्याचा पावडर बनवून घेणार. मी दोन्ही कामं एका वेळेस करत आहे. इकडे स्लो गॅसवरती भाजत आहे आणि इकडे पावडर पण बनवत आहे. आणि स्लो गॅसवरती भाजा म्हणजे दोन्ही कामं तुमचे बरोबर आरामात होणार. या पद्धतीने पूर्णपणे पावडर बनवून झालेला आहे माझा मेथी दाण्याचा. बघा, पूर्ण छान पावडर बनलेला आहे. आणि आपण दूध उकळून ठेवलेलं होतं ते आता कोमट झालेलं आहे. त्यामध्ये आपण अर्ध्या तासासाठी भिजत ठेवणार आहोत मेथी दाणा पावडर. म्हणजे आपले लाडू वेळ येतपर्यंत लाडू बांधायची, तोपर्यंत तो छान मुरून जाणार दुधामध्ये. बघा, या पद्धतीने छान मिक्स करून ठेवलेला आहे. तो आता बाजूला ठेवून मी परत तीळ बघते आहे. तीळ पण भाजून झालेलं आहे, तिळाला साईडला काढलेला आहे. परत आता त्यामध्ये फुटाणे भाजणार आहे. फुटाण्याला हलकं ड्राय रोस्ट करून घ्या. फुटाणे थोडे हलके भाजून घेऊया, आपण ड्राय रोस्ट करून घेऊया. फुटाण्याचे फायदे, प्रोटीनचा खजाना आहे फुटाणे, आणि फुटाणे खाल्ल्यामुळे वजन पण कमी होतो आणि डायबेटीज पण कमी होतो फुटाण्यामुळे, आणि रक्तदाबसुद्धा नियंत्रणात राहतो आणि कोलेस्ट्रॉल पण कमी होते फुटाण्यामुळे. बरेच फायदे असल्यामुळे मी फुटाण्याचा यूज करत आहे. आता काजूला आपण ड्राय रोस्ट करून घेऊया. ड्राय रोस्ट केल्यामुळे लाडू आपले चांगले जास्त दिवस, महिनाभर टिकतात. मी प्रत्येक वस्तू
म्हणजे डबल काम करत आहे. ते भाजून थंड झालं की त्याचं पावडर बनवते आहे, परत दुसऱ्या कढईमध्ये भाजायला घेते आहे. तुम्हाला जसं जमल तसं करा, आरामात करा, घाई करू नका. फुटाण्याचं पावडर बनवून घेतलेलं आहे बघा, बारीक अगदी बनवून घेतलेलं आहे मी. आणि सगळे पावडर बनवून घेतलेले आहे मी एकाच बाउलमध्ये टाकते आहे. आणि खोबरं मी तुकडे करून घेतलेले आहे आणि खोबऱ्याला सुद्धा हलकं भाजून घेते आहे. खूप जाळत नाही आहे, हलकं थोडं घी टाकून भाजून घेते आहे. आता खोबरं भाजून घेऊया. खोबरं मी काप करून घेतलेले आहे, तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकता. थोडं घी टाका 1 चम्मच आणि भाजून घ्या हलकं. खोबरं खाणं आरोग्यासाठी खूपच फायदेमंद आहे. खोबऱ्यामध्ये प्रोटीन आणि व्हिटॅमिन सी आहे आणि ते आरोग्यासाठी फारच फायदेमंद असते. त्यामुळे मी खोबऱ्याचा सुद्धा यूज करते आहे. या पद्धतीने भाजून झालेलं आहे खोबरं. आता आपण साईडला काढून घेऊया. प्रत्येक वस्तू भाजून झाल्याच्या नंतर त्याला थोडं थंड होऊ द्यायचं, त्यानंतरच मिक्सीमधून काढायचं. खारीक मी अर्धी अर्धी करून घेतलेली आहे. तुम्ही बारीक काप करून घ्या, म्हणजे मिक्सर खराब होणार नाही. आणि खारीक खाण्याचे बरेच फायदे आहे. खारीकमध्ये खूप पोषक तत्वे आहे. आयरन, कॅल्शियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन ए आणि बी असतं खारीकमध्ये. त्यामुळे खारीकचा नक्कीच उपयोग करा. आता मी मनुका भाजून घेणार आहे. मनुक्यामध्ये 1 चम्मच तूप टाकलेला आहे आणि तो छान फुगतपर्यंत भाजून घेणार आहे. मनुक्यामध्ये बरेच फायदे असते मनुके खाण्याचे. मनुक्यामध्ये फायबर असतं, कब्जमध्ये पण आराम मिळतं आणि ब्लड शुगरला पण नियंत्रित ठेवतं. त्यामुळे मनुका अगदी टाका. मी पण टाकलेला आहे आणि तुम्ही पण जरूर यूज करा मनुक्याचा लाडूमध्ये. भाजून झालेला आहे, काढून ठेवते आणि थंड झाल्यावरच बारीक करायचं आहे. आता 2 चम्मच तूप टाकत आहे आणि त्यामध्ये मी डिंक भाजून घेणार आहे. हे बघा, या पद्धतीने खारकेला पूर्ण बारीक करून घेतलेला आहे. 2 बॅचमध्ये आपली खारीक बारीक झालेली आहे. मी 2 चम्मच तूप टाकलेलं आहे कढईमध्ये आणि आता डिंक भाजून घेणार आहे. डिंक भाजायच्या पहिले तुम्ही थोडे उन्हामध्ये डिंकाला वाळू द्या, म्हणजे तो छान भाजला जातो. डिंक खाण्याचे बरेच फायदे आहेत थंडीमध्ये. अशा पद्धतीने भाजून घ्या. डिंकामध्ये मॅग्नेशियम आणि कॅल्शियम भरपूर असते आणि ते त्वचेसाठी पण खूप फायदेमंद आहे डिंक. आणि शरीराची हाडं पण मजबूत होतात. त्यामुळे डिलिव्हरीच्या बाईला डिलिव्हरीमध्ये डिंक जरूर दिल्या जाते. अशा पद्धतीने भाजून घ्या आणि डिंकाला साईडला काढून घ्या. मी थोडं तूप टाकून भाजलेलं आहे. तुम्ही एका वेळेस पण तूप टाकून पूर्ण डिंक भाजू शकता. मी थोडा भाजून घेतलेला आहे आणि तो छान भाजला गेला आहे, कारण वाळलेला छान होता ना. डिंकाला थंड होऊ देणार आहे. आणि शेंगदाणे मी भाजून घेतले, त्याचे चिलटे काढून घेतले आणि वजनाला 500 ग्राम घेत आहे, जे अर्धा किलो शेंगदाण्याचा यूज करत आहे. शेंगदाणे मी 500 ग्राम घेतलेले आहे, म्हणजे किलोला अर्धा किलो. त्याला भाजून छान त्याचे चिलटे काढून घेतलेले आहे आणि शेंगदाणे आता बारीक करून घेणार आहे. शेंगदाणे जरूर घ्या. शेंगदाणे हा गरिबाचा बदाम आहे आणि शेंगदाण्यामध्ये बरेच फायदे आहे शरीराला. शेंगदाणे नक्की तुम्ही टाका लाडूमध्ये. या पद्धतीने पावडर बनवून घ्या. एक चम्मच घी टाकते आहे कढईमध्ये. परत 1 चम्मच.
आणि खजूर मी छान म्हणजे त्याचे बीज काढून घेतलेले आहे आणि मिक्सरमधून काढून घेत आहे. मी भाजणार नाही आहे खजूरला, मिक्सरमधून फिरवून घेत आहे फक्त. खजूरचे बीज काढून घेतलेले आहे आणि बारीक करत आहे. मी भाजलेलं नाही आहे खजूरला. आणि खजूरचा नक्की उपयोग करा, कारण खजूरमध्ये फायबर आहे, आयरन आहे, कॅल्शियम आहे, विटॅमिन आहे आणि मॅग्नेशियम आहे. तर खजूरमध्ये बरेच फायदे असल्यामुळे शरीराला थंडीमध्ये फायदा देतो खजूर, तर खजूरचा नक्की उपयोग करा. आणि मी रवा घेतलेला आहे, तो बारीक रवा घेतलेला आहे आणि तो आता भाजून घेणार आहे. वजनाला अर्धा किलो आहे आणि रव्याला छान ब्राऊन होतपर्यंत भाजून घेणार आहे. तूप चांगलं टाका, तुपाचा चांगला उपयोग करा, कारण हे ड्रायफ्रूट्स लड्डू आहे आणि हिवाळ्यासाठी बनवतो आहे. तर तूप वापरायला कंजूसी करू नका, तूप भरपूर वापरा. या पद्धतीने बारीक करून घ्यायचा आहे खजूर. इकडे खजूर बारीक करते, इकडे रव्याला पण मी फिरवते आहे. स्लो गॅसवरती आहे, त्यामुळे जळायची काही भीती नाही आहे. आणि हा माझा सिक्रेट मसाला आहे. जे गरम मसाले मी यूज करणार होते, तर ते मी यूज करते आहे. जसं मी 10 ग्राम दालचिनी घेतलेली होती, 10 ग्राम लवंग, 10 ग्राम हिरवी विलायची आणि 10 ग्राम अद्रक पावडर घेतलेला होता, म्हणजे वाळलेलं अद्रक, जंजीर पावडर जे म्हणतो ते. आणि ते मी बारीक करून टाकलेलं आहे. सर्दी खोकल्यासाठी खूप छान असतं हा पावडर आणि मी यूज केलेला आहे, यामध्ये टाकलेला आहे. काळी मिरी पावडर आहे 10 ग्राम आणि हा सुंठ पावडर आहे 10 ग्राम. खाकस मी 20 ग्राम घेतलेली होती, ती भाजून मी दालचिनी सोबत आणि विलायचीचे दाणे काढून त्यासोबतच बारीक करून टाकलेली आहे. इकडे खजूर बारीक झालेला आहे. रवा पण आपला बरेचसा भाजून झालेला आहे. अ, 10 मिनटं लागले मला रवा भाजायला, कमी गॅसवरती. चांगल्या भाजून घ्या, म्हणजे कच्चा नाही राहिला पाहिजे रवा. छान भाजून घ्यायचा, त्याचा सुगंध येतपर्यंत. खारीक पण बारीक, खजूर बारीक झालेला आहे आणि मी त्यामध्येच टाकलेलं आहे सगळं. तर रव्याला आपण काढून घेऊया. दोन चमच घी घेतलेला आहे कढईमध्ये. आणि जो मेथी दाणा आपण भिजवून ठेवलेला होता ना, अर्धा तास झालेला आहे बघा, छान फुललेला आहे तो. त्याला सगळं मिक्स करून फोडून घ्या सगळं, त्याचे जे गडे बनलेले आहेत ते. आणि मी तुपामध्ये त्याला छान ब्राऊन होतपर्यंत भाजून घेणार आहे. तो छान फोडून फोडून छान त्याला मोकळ करा. तो भाजता भाजता पूर्ण मोकळा होऊन जाणार. मेथी दाणा खाण्याचे बरेच फायदे आहे. बाळंतिणीला दूध येण्यासाठी मेथी दाणा आपण
यूज करतो लाडूमध्ये. हाय ब्लड प्रेशर कमी करतो, कोलेस्ट्रॉल कमी करतो, असे बरेच फायदे आहे मेथी दाण्याचे. आणि वजन पण कमी करतो मेथी दाणा. या पद्धतीने छान फोडून फोडून भाजून घ्या. छान ब्राऊन येतपर्यंत छान भाजायचं आहे. आणि सगळ्या वस्तू मी स्लो गॅसवरच भाजते आहे. गॅस कधीच फुल केलेली नाही आहे. आता डिंक छान थंड झालेला आहे. डिंकाला तुम्ही क्रश पण करू शकता, पण मी छान मिक्सरमधून बारीक पावडर बनवून घेत आहे. म्हणजे तो दाताखाली येतो ना, तर मग ते चिकटल्या जातो दाताला, एखादी खडा राहिला तर. मग पावडर बनवून घेते आहे, म्हणजे तो लाडूमध्ये छान मिक्स होऊन जातो. बघा छान बारीक झालेला आहे डिंक. आणि इकडे मेथीला पण फिरवत आहे. 2 बॅच मध्ये मी बारीक करते डिंक. 250 ग्राम घेतलेला होता मी डिंक. आणि मेथी दाणा मी 100 ग्राम घेतलेला होता. तो दुधामध्ये फुलून, म्हणजे थोडा जास्त वाटत आहे, फुलल्याच्या नंतर डबल होतो. या पद्धतीने मी डिंक बारीक करून घेतलेला आहे. मेथी दाणा पण आपण भाजून झालेला आहे, तो पण मी त्यामध्ये ॲड केलेला आहे. बरेचशा वस्तू आपल्या भाजून झालेल्या आहे. आणि जवससाठी मी आता सुकलेलं पॅन घेतलेलं आहे, त्यामध्ये जवसला थोडं भाजून घेत आहे. थोडा जवस तडतडला की त्याला आपण थंड होऊ देऊ आणि नंतर त्याला पण बारीक करून घेऊ थोडं मिक्सरमधून. आणि 50 ग्रामच मी जवस वापरलेला आहे. जवस मी यापेक्षा जास्त पण वापरू शकते, तुम्ही वापरू शकता जास्त. माझ्याकडे 50 ग्रामच होतं, तर मी तेवढंच यूज केलेलं आहे. आणि आता गूळ घेतलेला आहे. आणि गूळ मी आता जवळजवळ 400 ग्राम घेत आहे. कारण आपण त्यामध्ये खजूर पण टाकलेला आहे, मनुका पण टाकलेला आहे, तर तो थोडा गोडसाठी मदत करतो. जवस बारीक झालेला आहे आणि आपण त्यामध्येच ॲड केलेला आहे. आणि गूळ पण मी थोडा मिक्सरमधून बारीक करून घेते आहे. पहिले मी गूळ छान चाकूने कापून घेतला आणि आता मिक्सरमधून बारीक करून घेते आहे. या पद्धतीने बारीक करून घ्या. तर सगळ्या वस्तू आपल्या भाजून झालेल्या आहेत. आणि मी एका मोठ्या परातमध्ये ते आता काढते आहे, मिक्स करते आहे सगळं. या पद्धतीने सगळं बारीक करून एकत्र मिक्स करा. माझं आहे ना परात छोटं पडलेलं आहे, त्यामध्ये मिक्स होत नव्हतं बरोबर. आणि खजूर म्हणजे मिक्स होत नव्हतं, त्यामुळे मी साईडला काढलं आणि थोडं मिश्रण घेऊन मिक्सरमधून परत मी फिरवलं त्याला. मग ते पूर्ण एकजीव झालं. आणि मोठ्या भांड्यामध्ये मी आता ते परातमधलं घेणार आहे, कारण त्यामध्ये बरोबर मिक्स होत नव्हतं. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते. आणि मोठ्या भांड्यामध्ये मी घेणार आहे, कारण यामध्ये पण थोडं बरोबर मिक्स होत नाही आहे. आणि तूप आपण फक्त थोडं मनुका वगैरे भाजायला घेतलेला आहे, रवा भाजायला घेतलेला आहे, थोडं खोबरं भाजायला, मेथी भाजायला, बस एवढंच तुपाचा उपयोग केलेला आहे. आणि मी जवळपास 3 पाव तूप घेतलेलं आहे यासाठी. गूळ मिक्स करते आणि खजूर आणि गूळ परत या मिश्रणामध्ये मी मिक्स करून परत मिक्सरमधून काढून घेणार आहे, म्हणजे ते एकजीव होणार. ते सगळं एकत्र करून घेतलेलं आहे. आणि 1 कप तूप घेतलेला आहे मी गरम करून, तूप टाकते आहे आणि सगळं मिक्स करून घेते. आपण पाक कुठे बनवलेला नाही आहे आणि तूप खूप गरम नाही केलेलं आहे, फक्त मी त्याला पिघळवलेलं आहे. 1 किलोचा डबा आहे, त्यामधलं मी 1 पाव यूज झालेलं होतं. आणि आता 3 पाव तूप होतं डब्यामध्ये.
आणि जेवढं लागेल तेवढं मी यामध्ये यूज करणार. मी कंजूसी करणार नाही बिलकुल तुपाची, कारण आपण हिवाळ्यासाठी लाडू बनवतो आहे. असं गरम करून टाकते तूप आणि पाहते लाडू बनते काय मिक्स करून. जेवढं तूप याला लागणार तेवढं मी यूज करणार. आपण जवस पण यूज केलेला आहे. जवसामध्ये पण खूप सारे तत्व आहेत, प्रोटीन आहे, फायबर आहे आणि ओमेगा 3 सुद्धा जवसामध्ये आहे. त्यामुळे जवस पण तुम्ही नक्की उपयोगात आणा लाडूमध्ये. जेवढं जास्त टाकाल तेवढं चांगलं राहणार. 1 पावपर्यंत टाकू शकता. बघा मी लाडू बांधून पाहते आहे, पण माझा लाडू तेवढा बनत नव्हता, त्यामुळे परत मी तूप टाकते. तर चम्मचनी टाकून बघितलं 1-2 चम्मच, मग थोडंच राहिलेलं होतं डब्यामध्ये, तर मी तेवढं पण टाकून दिलं, तेवढं यूज केलं. पूर्ण तूप टाकलेलं आहे मी 3 पाव आणि मिक्स करून घेते. आणि बाइंडिंगसाठी मी आता 1 कप दूध यूज केलेलं आहे. त्याने बाइंडिंग येतो चांगलं लाडूला आणि मिक्स करून घेते आहे. यामध्ये मी लवंग पण टाकलेली आहे आणि लवंगमध्ये पण खूप गुण आहे. ब्लड शुगर कमी करते लवंग आणि रोज खाल्ल्यामुळे लवंग पाचनक्रिया सुधारते. गॅस्ट्रोइंटेस्टाईलचे लक्षण कमी होते. गाठी याची बिमारी कमी होते लवंगमुळे. त्यामुळे मी 10 ग्राम लवंग यूज केलेले यामध्ये आणि दालचिनीसुद्धा यूज केलेली आहे 10 ग्राम. दालचिनी खाल्ल्यामुळे रक्ताची पातळी कमी होते. त्यामुळे दालचिनी पण मी उपयोगात आणलेली आहे. तुम्ही सुद्धा उपयोगात आणा. एवढ्या मिश्रणामध्ये माझे 125 लाडू बनले आणि हे लाडू प्रोटीन आणि विटॅमिननी भरपूर लाडू बनवून बघा, खा आणि मला कमेंटमध्ये सांगा लाडू कसे बनले. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करण्यास कंजूसी करू नका. बिलकुल कंजूसी करू नका. धन्यवाद.